दंडवत हो. सुखिनियावस्ती सर्वज्ञाता निफाड मार्गे. परत उठून उभा राहायचं, उठून उभं राहायचं, झोपायचं नाही, नाही तर जायचं तिकडे. सुखिनियावस्ती. आता सर्वज्ञांचा प्रवास सुखिन्याच्या दिशेने जातो आहे. तेथे धाकुट्या सुखिनिया आदित्याचा मढी, ज्याला सुखदानी बाबा असं म्हणतात सध्याच्या काळामध्ये, आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सुखिन्याच्या स्थानापतीने आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तिथे सगळे भूतबाधा, प्रेतबाधा त्या भागामध्ये जातात. सिन्नर, अडगाव, सुखिनं, तिथे भूत रात्रभर ओरडत राहतात तिथे. तर असा त्या आदित्याच्या मडी सर्वज्ञांना आता वस्ती होणार आहे. आणि म्हणून बाईसांनी त्या आदित्याचा मड पाहिलेला आहे आणि तेथे आपला प्रतिदिनीचा विधी केला. महिमभट्ट सांगतात थोडक्यात. मग प्रतिदिनीचा विधी काय असतो? लीळा ठेवण्यासाठी ते आपण असं चिंतन करायचं की बाबा प्रतिदिनी बायसा, मग तेच आपलं गाडगं मागून आणणे आहे की नाही, पाणी गरम करणे, पचन पाचन थोडंसं करणे आणि आपला विधी करणे. तर असं, आणि तिथे वस्ती झाली. स्वामींना तिथे वस्ती स्थान आहे ते सुखिन्याचं. आता तिथून सर्वज्ञ निफाड अवस्थान आत्म्यारामा पयव्रत देणे. सुखिन्याहून निफाडला बरंच अंतर आहे, मध्ये एखादं स्थान असलंच पाहिजे है ना. ते जवळजवळ 40 किलोमीटर येतं, 30 ते 40 पण आहे ते, आलं नाही स्थान ते. मग गोसावी निफाडेशी विजय केले. एताची कोकणाई आसन झाले. गंगेच्या पलीकडे मंदिर आहे तिथे कोकणाईचं. तेथेच बाईसांनी दुपारचा पूजावसर आणि आरोग्य स्वामींना दिलेली आहे. स्वामींची तिथे आरोग्य झालेली आहे. गोळा झाला, विडा झालाय, पहुड झालाय, उपहुड झालाय. आणि मग तेथून डखले बिडार पाहो पाठवले. कसा क्रम चाललाय स्वामींचा, छान बघा. कोकणाईहून मग आता मुक्कामाच्या व्यवस्थेला. मग ते नारायण मडाशी गेले. मडू पाहिला तो तेच लिंगाच्या देवळी एक संन्यासी बसले होते. आता जिथे मोठं मंदिर आहे तिथे त्याला नारायणाचं मड म्हणतात. तिथे कोण बाजूला लिंगाचं देऊळ आहे. लिंग म्हणजे कोण? बाजूला देऊळ आहे. संन्यासी एक तिथं बसलेला आहे. तेही डकल्या ते पुसले तुम्ही कवन. डकला सांगितले आम्ही चांगदेव रावळा गोसाव्यांचे. तीही म्हणितले तुम्ही येत का आले ती. हा डकल्याचा आणि त्यांचा संवाद आहे. तो म्हणतो नाम ते गोसावी बिडार पाहू पाठवले असे. आमच्या देवाने आम्हाला बिडार पाहायला पाठवलंय. तो म्हणतो गोसावी या पापियाच्या गावा का आले ती. आता हा बोलू लागलाय तो संन्यासी. मी पयोव्रती आत्माराम, हे गाव पाप्यांचं आहे म्हणाले, आणि मी तर पयोव्रती आत्माराम साधू आहे आणि भुका आरोळ्या देत असे. 3 दिवस उपवासी परी कोणी पयोव्रत ने दिली. या गावात मला कोणी देत नाही म्हणाले. पयोव्रत म्हणजे दुधाचे पक्वान्न ह्याला पाहिजेत, पेढे, गुलाबजामुन, दुधाचं जे जे होतं ते. आता ह्याला दिलं नाही म्हणून तो म्हणतो हे गाव पापी आहे. मग डकला बिडार पाहिले. ते ऐकलं त्यांनी.
बिडार बघितलं, स्वामींजवळ आले, अवघे सांगितले. मला जे जी मड बरवा असे तेथे एक आत्माराम नावे भुका आरोळ्या देत असे. तर तिथे स्वामींच्या जवळ भक्तजन हा संवाद ऐकतात. सर्वज्ञ म्हणतात, हांगा अडकल्या. म्हणजे ही कोकणाची लीळा आहे. आत्माराम नामे भुका आरोळ्या देत असे. वाचतानाच प्रश्नाचे उत्तर मिळतात. स्वामी म्हणतात, आत्माराम ऐसे ना आणि भुका आरोळ्या देत असे शक्य आहे. हे अतिविरोधकी. स्वामी म्हणाले, हा भुका आणि अळू किळू देते. अळू किळू शब्द आहे ते, अळमाळ आहे की नाही, तसं हा अळमाळ म्हणजे इथं अळू किळू, भुका अळू किळू देतो म्हणाले. आरडाओरड करणे, चिमण्या कशा किलकिल करतात हे नाही, किलकिल, किलू किलू, तो तिकडला शब्द वेगळा आला आहे का नाही. किलू किलू कुठं आलंय? ते स्वामी किलू किलू करे. पक्षी किलकिल करतात, आरावतात है ना. पक्ष्यांचं जर आपल्याला भाषा समजली तर खूप चांगलं होईल. तेव्हा त्या असं माणसांच्या भाषेत काही पडलेलं नाही. पक्षी काय बोलतात ते ऐकावं लागेल. पक्षी काय बोलत असतील बरं सकाळ सकाळ, कोणाशी संवाद साधत असतील बरोबर आहे का नाही. चालू आहे बघा 4 वाजल्यापासून बाहेर, काय बोलत असतील. विचार करा, सृष्टीत इतकं ज्ञान प्रचंड आहे. सगळे बोलतात, झाडं बोलतात, पक्षी बोलतात. ते तर ज्ञान आपल्याला स्वामींनी केलंच नाही की नाही. आपल्याला जर ऐकू आलं पक्षी बोलतात तर कसं होईल बरं आपलं. आपण पक्ष्यांनाच आश्रमात ठेवून घेऊ आहे का नाही. त्याचं टेन्शन नाही ना. त्यांना संडास नाही लागत, त्यांना बाथरूम नाही, त्यांना पाणी नाही, हँड वॉश नाही आहे का नाही, त्यांना आंघोळ नाही, बिचाऱ्यांचं काहीच नाही ना. त्यांना आपण शिकवायचं. ते काशीला एक संन्यासी होते, त्यांच्या पोपट होता. तो पोपट वेद संस्कृत बोलायचा. त्याचं सगळं पाठ, गीता, वेद, उपनिषद. कुणी बाहेर आला की तो बाहेरच संस्कृतमध्ये बोलून हरवून वाट लावायचा. तो पंडित कुणी आला त्यांना गुरूंना भेटायला, तर मला ह्यांचा पोपट एवढा हुशार आहे, त्यांना काय तसेच परत जायचे. हे अळखिळू भुका, भुकेनं म्हणाल्या, काय ओरडून राहिला म्हणाले, हा तडपडून राहिला म्हणाले. ऐसा वेळ 2 म्हणितले. 2 वेळा अशी चर्चा झाली आणि मग म्हणाले, ठीक आहे. बाईसा आपल्या त्यांच्या नादात आहेत. बाईसांना क्लिक व्हायला वेळ लागते थोडा आहे की नाही. कारण बाईसा पैव्रती धर्माच्या आचार्य आहेत ना. त्यांच्या लक्षातच नाही आलं हे आपली टिंगल चालू आहे, आपल्यावर टॉन्ट मारत आहेत किंवा आपलंच आहे कोण तर. बाईसांच्या लक्षातच नाही आलं आहे की नाही ही भानगड. आणि मग नारायण मडा विजय केले. मडाचे पटी शाळेत येत आसन झाले, तर ते गोसाव्या ते देखून अधिकाची आरोळ्या देऊ लागला. आणि बाईसांच्या आत्ता लक्षात यायले, बाबा म्हणाले हे कवन. बाईस गोसावी बाईसांना विचारतात, बाई हे कवन. बाईशी म्हणतात, बाबा हे वामदेवाचे प्रथम शिष्य आत्माराम. मी बाईसांना कोकणाचा संवाद मान्य नाही झाला, दुर्लक्ष केलं आहे का नाही. बाईसा कशा हुशार आहेत. हे आपल्या पैवृत्ती धर्माचं चाललंय म्हणाले, आपण बोलतच. 2 वेळेला संवाद झाला. बाईसाने ऐकावं म्हणून केलाय देवाने मुद्दामच. पण बाईसाहेब चॅप्टर आहे ते
त्याला विषयाला हातच नाही घातला. बर, तिथं बोलत नाही का तुम्ही? मग आता इकडं आल्यावर स्वामी कशी खवळतात बायसांना बघा. स्वामींचा किती विनोदी स्वभाव आहे ना. इंटरेस्टेड आहे स्वामी असे. अरे बाई कशी बोला ना यार, कशी तमतम करणं आहे. बरोबर बघू काय म्हणायला. चल गावात. आणि बाईसा स्वामी म्हणतात बाई कोण आहे? आता बाईसाला तर सगळं माहीतच आहे. ते माझे वामदेवाचे प्रथम शिष्य आत्माराम. वामदेवांना काय वश होतं? भूतसृष्टी. ही लीळा पाहिली ना आपण, आहे की नाही पाहिली? असं केलं की भूत दिसे. भूत एक बोलतात. भूत काय बोलतात ते त्यांचं ते दुःख सांगतात. नाही इतक्या जन्मात इथं बसला, इथं असं झालं, ह्याने मला दुःख दिलं म्हणून मी भूत येऊन बसलाय. बायकोने मला असं रडवलं. असा हात बांधून पाठीमाग असा ओरडतो तो. हा वाडा माझा आहे म्हणतो. हा पलंग मी इकडून आणला होता सुरततून. बसून बघतो तो पलंग. त्या पलंगावर नको ते व्यक्ती बसला त्याला अंगात लागतं, ते नाही धडाकून पडतं ते. असं हे वामदेव असे या ते किती मोठे असते बरं वामदेव, विचार करा तुम्ही. इकडे जर बायसांसारख्या शिकीण आहेत, आत्मारामासारखा शिष्य आहे आणि प्रचंड भूतवश आहे त्यांना, आहे ना. त्या सरामबापूला एक भूतवश आहे तर त्यांचं सगळ्या जगात कीर्ती आहे ना. कर्णपिशाचे वश आहे त्यांना. हे आत्माराम ते आसाराम सारखंच आहे. तर बघा आता सर्वज्ञ म्हणतात बाई अशी पयोरतोपा. दखला म्हणता याशी पयोव्रत कैशी. आज तरीही बाईसा शांत आहेत. सर्वज्ञ म्हणतात एरवी बाईसा निरोध किंगा. म्हणजे आता त्याला दूध नाही दिलं बायसांना त्रास होईल म्हणाले. आता मगापासून त्रास दिलाय आपण, स्वस्थता भंगून जाईल, चेहरा बिघडेल म्हणाले, बडबड सुरू होईल, मठात बाईसा निरोध होईल. दुसऱ्या पाठामध्ये दुसऱ्या प्रकारची वेळ आहे का नाही. आत्मारामन भोका बघा म्हणाले, बाईसाचा आत्माराम भोकाच आहे की नाही. बाईसा म्हणाले जी राव द्या ना माझा आत्माराम तसाच आहे. तुम्हाला दुधाला देऊ वाटलं द्या, नाहीत नका देऊ. समजले नाही देऊ तुम्हाला निरोध नाही देणार. मग अशा अनेक प्रकारची लीळा येते तिथे. मग बाईशी एका दामाचे दिले ते दिस 5 अवस्थान झाले. कदाचित विरणा विजय करती ते रामनाथी नरसिंह आसन होय, संगमेश्वरी आसन होय. हे स्थान आपल्याला आज अनुपलब्ध स्थानामध्ये येतात. खांडे भडाळे आसन. मार्गी खांडे भडाळीचे देवालय तेत पभे होते, तेत गोसाव्याशी आसन झाले. मार्गी आसन प्रातःपूजा आरोहण. मग निफाडेहून गोसावी विजय केले. मार्गी गोसाव्याशी काटेतळे आसन झाले, पूजा झाली, दूध करंब्याची आरोहणा झाली. आता ते कशाचं स्थान आहे बघा. दूध करंबा म्हणजे काय असतंय? दूध ठेवायचं. दुधी भोपळा टाकायचा त्याच्यात. नाही. करंब, दुधी करंब्याची आरोहण.
ह्याने काय दिले अर्थ? दुधी करंबा. त्याच्यामध्ये वेळ जातो, मग पाहायचं म्हणलं की नाही. दुधी दुधी मग त्यांना उठून बसवा, मला त्रास होतो. दुधी करंबा. नाही देणार यार, आणि आपलं संशोधन आहे नाही. दुधी करट आले, वाळलेल्या दुधी भोपळ्याची करवंटी भांडे, त्याला दुधी करटा म्हणतात. बाईसना द्यायचं ना दुधी करट्यामध्ये आरो गणेशी. पण हे दुधी करंबा नवीन शब्द आहे. त्या स्थानाजवळ दुधी करंबा. कुरुंदे तर नाहीत. दुधासोबत कुरुंदे खायचे, पण काय वाटतं माहित नाही आपणाला. तर मग तिथून स्वामी आता फार मोठं अंतर आहे या स्थानामध्ये, मध्ये बरेच स्थानं असतील. आता सासनळीला स्वामी येतात. ते स्थान 50 ते 60 किलोमीटरचं अंतर आहे जवळजवळ. मधले स्थान शोध नाही झाला आणखी. मग तेथून गोसावी नांदोरा विजय केले. हे एक पहिलं स्थान, नांदूर मधमेश्वर. मधमेश्वरी आसन झाले. कधी कधी महिमभट्ट कशासाठी असं करतात काय माहिती आहे का नाही. वेगळी आधी नाही दिली. नांदुरी मधमेश्वरी आसन दुसऱ्या पाठामध्ये आधी आहे की नाही. या पाठामध्ये असं नाही, डायरेक्ट त्यांनी चासनळीचा उल्लेख केला आहे. आणि मध्ये नांदोऱ्याच्या तिथे आपले बरेच स्थान आहे. नांदूर मधमेश्वरला ते लिंग नमस्कारी आहे. इकडं नदीत आहेत, इकडे नदीच्या पलीकडून आहे 4-5 स्थानं. तिथे आसन झालं. बाईशी उपहार नेपजवळ लागली तो गोसाव्याशी जळक्रीडेची प्रवृत्ती. जळक्रीडा किती आणि कोठे कोठे कशा कशा केल्या ते आठवायच्या आपण स्मरणाच्या वेळेला. तर स्मरणच नाही तर आठवायचा प्रश्नच नाही. मधमेश्वराचे अंगणीय तास आधी तिथे आहे. तेच 2 पहारा विजय केले. मधमेश्वरापाशी डोह होता, आता तिथे आहे तो डोह. तेच गोसावी चरणचारी उभे राहिले. आधी ते स्थान आहे. भक्तिजना ते म्हटले, यागा 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 पहो, हे तुम्हा शिंपेल आणि तुम्ही याते शिंपा. सर्वीकडे सर्वज्ञ सेटअप होतात आहे की नाही, कुठेच कमी नाही. हे तुम्हाशी शिंपेल. हो जी, सर्वजण तयार झाले. मग गोसावी पांघरुणे कडे ठेविली, गंगेआंत रिगाले. एराते डवचिती एराते डवचली ती. डवचा डवचीचा खेळ सुरू झाला. उपाध्ये नाथोबा डखले ऐशे जळक्रीडा खेळत होते. खेळता गोसावी अवघ्या ते टाकून धरती पाण्यामध्ये. तर एक बुडकुळी देती, एक पळती. जसं जसं प्रॅक्टिस आहे पवायची ते. कोणी बुडकुळ्या मारायचं, किती छान लीळा येते ना. आणि मग गोसावी बुडकुळी देऊन भुजई करती. पाण्यात बुडून पटकन स्वामी वर मधून निघायचे त्या माणसाजवळ. त्यांना वाटत स्वामी तर इथं होते, तिथं कुठे गेले. पाण्याच्या आतून स्वामी जायचे आहे ना. ते बघायचे कुठे गेले तर स्वामी एकदम समोर दिसायचे. ते गोसाव्या ते टाकाव्या धावती, परी गोसावी टाकतीना. टाकतीना म्हणजे शिवतीना, सापडत नसत. ऐसा गोसावी खेळ मांडला. हा खेळ तुम्हाला कृष्णावताराचे दिसेल आहे की नाही. दत्तात्रय प्रभू खेळतच असतील ना. कुठं? मिरोवाळा आहे की नाही. गोमतीला चक्रपाणी प्रभू खेळत असतील. गोविंद प्रभू बाबा कुठे खेळायचे, पवायचे?
नाही आठवत? बर, चरित्र वाचून सांगा. आणि चक्रधर स्वामींच्याच अशा बऱ्याच लीळा आहेत, आहे की नाही. तुंगभद्रेला तो स्वामी रात्रभर पवले, की नाही. तुंगभद्राव. चला, असं तुम्हाला मागची जाणीव म्हणून करून दिली. आपलं ध्येय साध्य आहे, ते आपलं गोल आहे ना. ते स्वामी आपलं गोल असल्यामुळं फिरावं लागतं त्या गोलमध्ये. मग आता इथे चालू आहे कार्यक्रम आणि बऱ्यापैकी रंगला आहे तो खेळ. आणि मग गोसावी थळीशी विजयी केले आणि कौतुकेची म्हणितले, बाई आता हे नाही, आता हे ऐशेची जाईल. असं म्हणतात, आता हे नाही. म्हणजे कोणाला म्हणतात स्वामी? बायसांना. आता बायसांकडे मनोधर्म वेगवेगळ्या रूपाने आहेत. मागे तर तसा मनोधर्म, आता इथे वेगळा मनोधर्म. मागुते थळीवरून उडी घातली आणि भक्तिजनीही उड्या घातल्या. डोहा असल्यामुळे उड्या आता करता येतात. भक्तिजनासहित पहत पहत थळिया थळिया विजय केले. आणि आता बायसांना आता जमून नाही राहिलं. बायसा आता बोलतील. मग बायसा बोंबात, पुरे की जो बाबा रुग्णे उशीर झाला, हांगा डकल्या गोसावी जाती. इथे शब्द आलाय. तो डकलाही म्हणितली, बाई गोसावी न येती, तुम्ही जा. आम्ही आणि गोसावी अशी पभत पभत पैलाडी जाऊनी, पहिली गावी भिक्षा करून गोसाव्याशी आरोग्ना देऊ. डकल्या मोठा भाग्यवान आहे तो. आम्ही देव पहत, किती भाग्यवान असेल ना, देवासोबत पाहायला मिळाले. कोण आहेत बरं डकले? अत्यंत प्रेम आहे त्यांच्यावर. काही पुढे चरित्र दिसत नाहीत बरं, ते आता गायब होतील, आहे की नाही. पुन्हा नाही भेटत ते डकले. पण त्यांच्यावर खूप प्रेम केलंय स्वामींनी. तिकडं तर तिकडं त्याला पाडून गुडघा मोडला, आहे की नाही. ढकलून दिलं त्याला. आणि त्यालाच पुन्हा स्वामी म्हणता, का रे रुसला? तुम्हाला काय दुःख प्राप्त झालं ना, असं लीळा आठवा. तुम्हाला कुत्र विचारत नाहीत आजारी पडल्यावर, आहे की नाही. स्वामी कशाला विचारते? साधनवंताला आपण विचारलं नाही मागच्या सृष्टीत, आता तुम्हाला कोण विचारणार नाही. पण आठवायला काय हरकत आहे. डकल्याने आशक्ताची शुश्रूषा केलेली आहे की नाही. तो क्रियेचा भाव राहिलेला ईश्वर स्वरूपात. म्हणून आता स्वामी आले, म्हणाले, करा ना दंडवत. तुम्ही मला नाही आले रात्री, मी कणत होता, कुतत होता. जोऱ्या जोऱ्यानं कुतायचा तो, सर्वांना आवाज ऐकू जायला असा कुतायचा तो. लय भारी आहे टाकलाय. आता इथं बायसाला खवळलं त्याने. म्हणजे तुम्ही जा, मी स्वामी जातो. आम्ही पोहत पोहत पलीकडच्या काठाला जातो. तिकडलं पलीकडे गाव आहे, तिथे आम्ही दोघं जेवतो. मी स्वामींना जेव घालतो, तुम्ही या, तुम्ही नका मला टेन्शन देऊ. बायसा आता खवळतात. आणि मग बायसांना असं म्हणल्यानंतर बायसा रागवल्या. हे प्रेमाचं रागवण. रागवणे कळलं पाहिजे बरं का. अनुरागात रागवणं असतं ते. कसं? अधिकाराचं रागवणं वेगळं, द्वेषाचं रागवणं वेगळं, आहे की नाही. हक्काचं रागवणं वेगळं. आणि कसलं रागवतात ते? कोणच्या अवतार कुठं कुठं रागावले बरं? खरं खरं खोटं खोटं. कृष्ण भगवान तर बऱ्याच वेळेला रागावले. दत्तात्रय प्रभू रागवत असत. तुम्हाला असे लीळा आठवायच्या रागवण्याच्या, म्हणून सांगायला तुमचे न्यायतेपणे आठवा. चक्रपाणी बाबा रागावले. गोविंदप्रभू बाबा तर नेहमीच रागवायचे, आहे का नाही. सतत अनुरागात रागावं नाही. ते बोललेलं कळलं तर बरं आहे.
आणि स्वामींचं रागावणं आणि बायसांचं रागावणं. बायसा रागवायच्या, नेहमी तमतम करायच्या आहे ना, पण ते कशा पोटी होतं, ते प्रेमापोटी रागवायच्या बायसा. अनुराग असायचा बायसांच्या तमामध्ये. आपला काय आहे, माणूस कुत्रच पळून जाईल आपल्या रागावण्यानं, असा आक्रोश करतो आपण बोलताना आहे ना. आपल्या रागवण्यातून बायसांच्या रागवण्यात किती फरक आहे. आपला आवाज उर्मट आहे का नाही, आक्रोश. कुत्र सुद्धा जवळ नाही राहणार आपल्या आश्रमात आहे की नाही. असं रागवायचं, ओरडायचं, उगाचच कामाचं धामाचं. माधुर्य नाही, प्रेम नाही, शब्दांमध्ये आधार नाही. असं आहे ते, आवडच आहे की नाही. आता ह्या दोघांचा संवाद चालू आहे. स्वामी आता साक्षीला आहेत. डकले स्वामींना आता अभिप्रेत असलेला विषय लावून दिला स्वामीने. भांडण लावलं थोडक्यात डकले बायसांचं. स्वामी आता गंमत घेत आहे दोघांची. जा म्हणाले, आम्ही येत नाहीत. बायसा म्हणते, पोरा डकल्या, उगा अशी की नशी, चुप बसले. म्हणाले, तू काय टमटम चमचा हाणायला मधात, गप. मागू ते बायशी गोसाव्याशी म्हणाली. विनंती करतात बायसा. बाबा म्हणाले, पुरे कीचो. स्वामी गप, एक नाही दोन. मागोते डकले तसंच म्हणायला लागले. मागोते बायसा कोपू लागल्या. स्वामी गप्प, इकडे नाही तिकडे नाही, मधात मध्यस्थी केलीच नाही. स्वामी कसे असतील बरं त्यावेळेला बसलेले, आहे का नाही. सगळे कपडे बिपडे काढलेले आहेत, मस्त पोहण्याच्या तयारीत, उड्या मारायच्यात ना आज पाण्यासोबत. आणि डकला आहे सोबत, नाथोबा आहेत. हे सगळे पहिलवान मंडळी सोबत आहेत. नाथोबाचं स्थान केलंय तुम्ही डोमेग्रामला. 8वा ते स्थान देते ते कोणासोबत पळत होते, ते भटवासांसोबत आहे ना मंडळी पुरीत. त्यांना ते स्वामींनीच काढलं आहे की नाही. जाऊ द्या, तुम्हाला काय बोलला होता. अशा लीळा तुमच्या असं स्पाट पाहिजे, असं कम्प्युटर बटन दाबून चाललं पाहिजे. त्याला अभ्यास करावा लागेल तुम्हाला. त्यामुळे सगळं दिसतं. मग 5 अवतार दिसतात असे पोहायला लागलेले. खेळा चालू आहे. मेरुवाळा तटी भोजनता, रम्य स्थळ जागा. मेरुवाळा तटी भोजनता इकडे येत आहे का नाही. तिथं नाश्ता करायचे स्वामी. उदक घ्यायचे का मेरुवाळाला. स्वामींना कोण दिलं उदक आहे ना. आता माहून प्रवास सुरू होतो सकाळी आहे ना. नाश्ता नाही, चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, पोहे नाही. कसं आहे ते आहे ना. अष्टीपरीचं आचारणच आहे ते दत्तात्रय प्रभू म्हणजे. ब्रश कुठं करायचे मग दत्तात्रय प्रभू. ब्रश मेरुळाला स्नान करायची तसं करत असते. देवदेवेश्वरीला निद्रा करायची, तिथून इथे यायची, इथेच करत असते. ईश्वराला ब्रश करायची काय गरज नाही. मनुष्यवेश आहे ना त्यांचा. अदृश्य रूपातच आहे. पंचाळेश्वरला जेवण कोणाच करतं. ज्या जीवाची कर्मवाधिकार जेवण तर करतात ना. तो नाही विचारला मी. जेवण तर करतात ना, विश्रांती करतात, बसतात थोड्या वेळ. कशासाठी चालू आहे जाऊ दे. चला, तो तात्विक विषय आहे, भानगडीत पडायचं नाही त्याच्यात. तर हे असं त्यांचं पोहणं. कृष्ण पोहणं आहे ना, तिथे चालतं अवतारांमध्ये. अवतारांमध्ये ते गाणं आहे ना. जाऊ दे, ते गाण्याकडे गेल्यावर तुम्हाला आणखीन विनोद वाटते. कुणाचा आवाज आहे. भीमसेन जोशी. हसण्यात काय ते, कधी ढुस फुसलो, कधी घाई वरलो, ते गीत आहे ते. हे अवतारांचा संवाद असतो तो.
बाईचा भुटोबास पण आठवत असतील ना हे. असं ते गाण्यात सुद्धा लीळा असतात बरं, काही काही गाण्यामध्ये, सर्व गाण्यात नसतात, पण काही काही गाणे असे आठवले तुम्ही. सांगा बरं ते गाणं कोणाला माहिती आहे? मराठी गीत आहे ते, प्रसिद्ध आहे ते मराठीतलं. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या भेटी. माहिती आहे गाणं ते? ऐकायचं मग ते छान आहे. ऋणानुबंधाच्या तुटून पडल्या भेटी. भटोबास ते सगळे ऋणानुबंध स्वामी गेले निघून. त्या गीतामध्ये ते सगळं वर्णन आहे. अस्थिपरीचा आचार, विरह आहे, विरहपर गीत आहे. आता तुमचं तुम्ही कसं आहात तशावर तुमचा अर्थ असतो. जो जे होणे असे तो ते बोलत असतो. शब्द काय असं बोलत नसतं. शब्दांना काय करायचे, तुम्ही किती कसे आहात तसं तुम्हाला जग दिसतं. त्या गाण्यामध्ये आम्ही कधी ढुसफुसलो, कधी घाईवरलो, कधी रुसून बसलो म्हणाल. ते गीतामध्ये आहे ते भाव सगळे इथे तेच आहेत. मग अशी पाचव्या अवतारांचे भक्त, त्यांच्यात झालेला संवाद, विसंवाद, इथे तो संवाद चालू आहे. स्वामी साक्षीला आहेत. तर कुणाला गप म्हणायला त्याला दोघांचा सुरू झाला कार्यक्रम. ढकले म्हणतात तुझा आहे की बाई, आम्ही जातो ना. मग ढकले म्हणती मागवते बाईसा तैसेच कोपती. बाईसे साव्याची बोंबावू लागली. तो गप रे ढकल्या म्हणाले, साहेब एकटा जाय ना म्हणाले, तोंडवर करून तिकडं भिक्षेला, माझ्या देवाला कशाला नेतो रे, असं वगैरे वगैरे तो संवाद सुरू झाला दोघांचा. आणि हे भांडण वाढलेलं पाहून सर्वज्ञ म्हणतात आता पुरे की जो गा ढकल्या. आता बस 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 म्हणाले, बस बस बस. आता बाईशे शिनत असते. सीन शब्द येत आहे का नाही, म्हणून शिन्नस्थळी. सीन हरणारी ती शिन्नस्थळी देवाने आपणाला दिली, म्हणून शिन्नस्थळीची सेवा करतात. शिना, आता ते पुढं पुढं चाललं ते, पण आपल्या मठाला शिनाबाईचं नाव देऊ नये, आहे की नाही. शिनाबाई प्रसन्न, म्हणजे कोणची शिनाबाई प्रसन्न झाली बघायला बाबाला या. तसं होतं कधी कधी, अपभ्रंश करतात लोक. मग म्हणजे शिनाबाई कोण्या देवाचं नाव आहे, लोकांना काय माहित आहे. लोक असतात ना, विनोद करतात ते. चला, तर ते आता पुरे गा, आता बाईसाच्या देवा व्हावं लागेल. हा स्वामींचं लगेच स्वरूप चेंज होतंय की नाही लगेच. तिकडे लीळेचा भाव आहे आणि मग आता ती लीळा थांबते. मग गंगेचा दोही फाटियाचा संगमी शिळातळ आजी स्थान आहे ते. तयावरी आसन झाले तो चरणचारी उभ्या ठाकोनी दोन्ही श्रीचरण जोडिले. दोही श्रीचरणावर ते पाणी होते स्वामींच्या. आता कसे उभं राहिले असते स्वामी बघा, कसे उभं राहिले तिथे. आता चरणचारी उभ्या ठाकोनी दोन्ही श्रीचरण जोडिले. दोन्ही श्रीचरणावर ते पाणी होते. आता हे लीळा डोळ्यासमोर आठवा. मग तिथे समोर सर्वज्ञ म्हणतात ते भक्तजन आहेत तसेच उभा, त्या अवस्थेत आहे सगळे. कोणत्या अवस्थेत आहेत, पाहून बाहेर आलेले आहेत. आता सगळ्यांचे ओलेच आहेत कपडे बिपडे. साई म्हणतात बळे ग्रामी ग्रह बहुत. उपाध्य म्हणतात होजी, बळे ग्रामी ग्रह बहुत. सर्वज्ञ म्हणतात जा बोलावा गा मंडळी का ते. तयाचे पिते ग्रह झाले असते. काय चाललंय आता हे कळायला की तुम्हाला. आता कशी लीळा साकारली देवाने. आणि कोणाला बोलून राहिले, कोणाचा कार्यक्रम चालू आहे, ऑपरेशन कुठलं चालू आहे, कशाहून चालू आहे. तुम्हाला जर काय पितृदोष वगैरे असला ना तर ही लीळा आठवा, पितृदोष निघून जाईल.
लय उपदेशी घाबरतात, पितृदोष, काळ सर्पयोग आहे ना, आणि काय नागबली, म्हणजे उपदेशी लय घाबरतात. उपदेशी काय वासने घाबरतात तर. आणि त्या ह्याच्या व्हॉट्सअपवर येतं, आमच्या उपदेशाने आज पितृदोष निवारण विधी केला. त्याला असं का वाटलं बरं, आहे की नाही? त्याचं अज्ञान असतं, चालू राहतो कार्यक्रम. ते सर्वज्ञ, ते लीळा असा करतात. पण उपाध्यालाच म्हणतात, तुमच्या गावी ग्रह भोवत आहेत महाराज. ग्रह कोण होत असते? मेलेले माणसं. जे म्हणाले आहेत ना, भरपूरच आहेत. सर्वज्ञ त्याला म्हणतात, जागा म्हणाले, ती मंडळी तू पाहतोय म्हणाले, आला त्याला इकडे. त्याचे पिते ग्रह झाले असत, त्याचे वडील ग्रह येऊन गेलेले आहेत म्हणाले. ते येथूनही मनसवीचत अशी जे ते ग्रह कुठं आहे? बळीरामला. याचा अर्थ समजायला आहे काय, की जो जसा जिथं मेला तिथं तो शेतात, वाड्यात, गुराच्या निकडत फिरतो तो ग्रह म्हणून. स्वामी म्हणाले, आणा त्यांना बोलवा, उपाध्य नाथोबाशी बोलावं गेले. ए म्हणाले, नाथो नाथो, चल 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 चल, उठी उठ उठ उठ, लवकर चल. म्हणाले, भाऊ काळी आहे पाण्याच्या बाहेर. तुझा पिता पुरुषोत्तम तो ग्रह झाला असे गोसावी मंचू पाहत असते. ईश्वर स्वरूपाच्या लीळा येतात या शक्तीच्या, मायावेशा, मायापुराच्या, आहे का नाही? वेगळं स्वरूप क्रीडा करायला आज. इकडे बोलवत चल म्हणाले. नाथोबा आले, गोसावी नाथोबा ते म्हणते, मंडळी का येथे एक स्नान करा गा, आमच्या पायाच्या तिथे करा. आपल्या पित्याचे वारीचे की पुढे उदक द्या. विधी आहे स्वामींचं. कसं म्हणता स्वामी? पित्याची नाव काढा म्हणाले, तुमच्या वडिलांचं, बुडकुळी द्या पाण्यात, आणि इथे येऊन दंडवत करा. नाथोबाई म्हणितले, हो काजी. मग नाथोबाई चरणाखाली स्नान केले. सर्वज्ञ म्हणाले, तुमचे पिते ग्रह झाले असते. आता इथे आहे तो विधी. विशेषाच्या पाण्याखाली जर ग्रह पितृशांती करायची नाही, टाकायचे त्याचे फोटो बिटो, काय म्हणायचं, पाणी लीळा आठवून टाक म्हणायचं पाणी त्याचे. म्हणा स्वामी असं, मन स्वामीला तू बाबा, जसे नाथोबासांचे पिते ग्रहातपापासून मुक्त केले, तसं म्हणा आपली मार्गाला पंगत काढून घ्यावी, मार्गाला वस्त्रदान करून घ्यावं, ऐका ना, सुवर्णदान करून घ्यावं. म्हणजे तिकडे जातात मग नाशिकला नागबळी करायला, करून घ्यावा असं, म्हणजे ज्याला करायचंय त्याने. दोन पक्षी लगेच उभं राहतात, आहे का नाही? एक निवृत्तीपर, एक हे नेहमीच आहे. ह्या दैवराटीतला हा क्लेश जाणारच नाही शेवटपर्यंत. जरा थोडा अपूर्व ज्ञान आहे तो लगेच भडकून उठतो. पूर्ण ज्ञान आहे तो वेगळीकडे जातो. मग जो मधला ज्ञान आहे तो म्हणतो, जाऊ द्या, आपल्याला समाज कार्य करायचं करून टाका. सगळेच करतात ते समाज कार्यासाठी, सगळेच येतात समाजात, आहे की नाही? गोळा होतो समाजातच. पुन्हा समाज सोडून का मरायला जात नाहीत बरी मंडळी, आहे की नाही? ते एक विषयावर उभा आहेत ना, निवृत्तीपर केवळ आहेत ना, तिकडे जाऊन मारायचं ना, मग इथं घ्यायला येतात. असा गोंधळ होतो ना मग समाजाचा, वासनिकांचा, उपदेशांचा. हे काय विरोध हवा सगळा, आणि सगळं विपरीतत्व जन्माला येतं त्याचं. हे जाणे जे ते यथेष्ट चेष्टा चालू राहतात. आता तर लय यथेष्ट चेष्टा आहेत भरपूर. किती उपासाचा विषय आहे का नाही? मुंगी नाही मारायची आपणाला, आहे की नाही? गाडी खाली काय मुंगळा मरतो काय? असं चालू आहे कार्यक्रम. त्याला असं समालोचनात्मक ज्ञान नाही राहिलं, स्वतः तर सगळीकडेच आहे, दुसऱ्याला सांगायचं. आपण असा सगळा वैचारिक यथेष्ट चेष्टा आहेत त्या ज्ञानाच्या, आचाराच्या, आहे की नाही? म्हणजे हे ग्रहत्वापासून जर ही लीळा आठवून
जर तुम्ही हा विषय तिथं जाऊन जरी केला, आता करायचा का नाही हा तुमचा विषय आहे, पण जर केला तो कट्टर उपदेश आहे, बाय चान्स त्याला भूत लागलं समजा, काहीच हरकत नाही ना, तो तिथं जाऊन मुक्त होईल ना, त्याच्या घरी मुक्त होईल म्हणा. तो घरचं अधिष्ठान शुद्ध पाहिजे, पण आहे की नाही, देवपूजा, ते असं पथ्य पाणी, ओळं सोळं, मंदिरात कसं असं लसलशीत घवघवीत तिथली प्रसन्नता अधिष्ठान असलं, सगळं काम होतं तिथं. इथं सर्वज्ञानी तेच केलेलं आहे. आता जी जी म्हणाले, मग नाथो वा उपाध्य म्हणतात, उपाधी म्हणितले नाथो या चरणारविंदाचेनी प्रसादे पुत्रत्वासी उतराई झालाशी गा. काय झालंय तिथे झालं. मग गोसावी वस्त्रे नेसले होती, ती दोही श्रीचरणावरी पिळली, वस्त्रे वेळीली मग विजय केले. अशा प्रकारे नाथोबाचे पिते ग्रहत्वापासून मुक्त केले आणि उपाध्यवासाने हा पारितोषिक दे. नाथो या चरणारविंदाचे निप्रसादे पुत्रत्वाशी उतराई झालास रे म्हणाले, आणि मग सर्वज्ञानी वस्त्र वेढले आणि विजय केले. दंडवत